डॉक्टर मानेज डेंटल क्लिनिक गेली 17 वर्षांपासून दातांच्या उपचारांसाठी मावळ तालुक्यातील हजारो रुग्णांनी विश्वास ठेवलेले एक विश्वसनीय ठिकाण म्हणजे मारुती मंदिर चौक, तळेगाव दाभाडे येथील डॉक्टर वर्षा माने आणि डॉक्टर प्रवीण माने यांचे डॉक्टर मानेज डेंटल क्लिनिक। दातांविषयक उपचारांच्या सर्व अत्याधुनिक सोयी सुविधांनी सुसज्ज असा दातांचा दवाखाना इथे आहे। 10 एक्सपर्ट MDS डॉक्टर्सची टीम, उपलब्ध सुविधा डेंटल इम्प्लांट, फिक्स कवळी, अक्कलदाढ काढणे, डेंटल अलायनर्स, डिजिटल एक्स-रे, इंट्राओरल कॅमेरा, डिजिटल इम्प्रेशन स्कॅनर, स्माइल डिझायनिंग, रूट कॅनाल ट्रीटमेंट, ऑर्थोडोंटिक ट्रीटमेंट, लहान मुलांच्या दातांवर उपचार, फिक्स दात बसवणे। आमचं ब्रीदवाक्य वी केअर फॉर युअर स्माइल। पत्ता डॉक्टर मानेज डेंटल क्लिनिक, मारुती मंदिर चौक, तळेगाव दाभाडे। अपॉइंटमेंटसाठी संपर्क 7276 28 27 62। नमस्कार, महाराष्ट्र लाईव्ह मध्ये आपलं स्वागत। मी रेश्मा फडतरे। आज आपण आलेलो आहोत इंदोरी येथील शिवकालीन कडजाई माता मंदिरामध्ये। या मातेविषयी आपण माहिती जाणून घेणार आहोत। पैलवान तानाजी भाऊ शिंदे प्रतिष्ठान नवरात्र उत्सव व कडजाई मित्र मंडळ या दोनही मंडळांनी कडजाई मातेच्या नवरात्र उत्सवाचे नियोजन केले आहे। नमस्कार, मी विठ्ठलराव शिंदे, तालुका पंचायत समितीचा माजी सभापती आणि या गावचा नागरिक आहे। माझ्या समवेत या ठिकाणी गावचे माजी उपसरपंच प्रशांत भागवत, सामाजिक कार्यकर्ते नंदकुमार ढोरे, आमच्या गावचे एक ज्येष्ठ व्यक्तिमत्व आम्हा सर्वांचे मार्गदर्शक अरविंदभाऊ शेवकर, ज्यांच्या आधिपत्याखाली मंडळाचं सगळं कामकाज चालतं ते विशाल पानसरे, आमचा युवा कार्यकर्ता ओम शिंदे। ग्रामदैवत श्री कडजाई माता मंदिर हे इतिहास कालापासून म्हणजे आमच्या 3-4 पिढ्यांच्या आधी हे मंदिर या ठिकाणी अस्तित्वात आहे। शिवाजी महाराजांच्या काळातला किल्ला, पूर्वीचं गाव हे किल्ल्यामध्ये होतं आणि कालांतराने वस्ती वाढत गेल्यानंतर, लोकसंख्या वाढत गेल्यानंतर गावचा विस्तार हा किल्ल्याच्या बाहेर झाला। परंतु देवीचं महत्त्व आमच्या इंदोरी गावापुरतं मर्यादित नसून या पंचक्रोशीमध्ये मुळशी असेल, मुळशी असेल, हवेली तालुका असेल, या ठिकाणचे भाविक भक्त या ठिकाणी दर्शनासाठी येतात, देवीचा आशीर्वाद घेण्यासाठी येतात। प्रत्येक वर्षी नवरात्रीच्या निमित्ताने गावातील सर्व मंडळी कडजाई मित्र मंडळ या ठिकाणी सामाजिक उपक्रम राबवत असतात। त्याच्यामध्ये भजनांचा कार्यक्रम असतो, धार्मिक कार्यक्रम असतो, धार्मिक विधी असतो। 10 दिवस हा कार्यक्रम दसऱ्याच्या शेवटी याचा समारोप होतो आणि हा कार्यक्रम करत असताना ग्रामस्थांचं सहकार्य या कार्यक्रमाला मोठ्या प्रमाणात असतं। ही देवीचं देवस्थान हे जागृत आहे, त्याच्यामुळे या परिसरामध्ये, या तालुक्यामध्ये ही ग्रामदैवत कडजाई माता ही अतिशय प्रसिद्ध आहे, सर्वांना परिचित आहे। त्यामुळे गावचं पण महत्त्व त्याच्यामुळे वाढलेलं आहे। अशा प्रकारचा हा परिसर या मंदिराच्यामुळे सुशोभित राहून गावाला एक वेगळंपण या मंदिरामुळे प्राप्त झालेलं आहे। नमस्कार, मी विशाल पानसरे, मी कडजाई मित्र मंडळाचा एक कार्यकर्ता आहे। आमच्या मंडळामार्फत देवीच्या रोज अभिषेकाचा कार्यक्रम चालतो। त्यासाठी आम्ही प्रत्येक गावातल्या प्रत्येक मंडळासाठी हे अभिषेकाची उपलब्ध करून देतो। त्याच्यानंतर रोजच्या रोज आमच्या इथे भजनी मंडळाचे कार्यक्रम चालतात दुपारी। त्यानंतर संध्याकाळी 5 ते 7 देवीच्या गाण्यांचा जागर चालतो। नंतर 7 वाजता आमच्या इथे महाआरती असते। संपूर्ण गावातील महिला मंडळांची उपस्थिती मोठ्या प्रमाणात असते। जवळपास 1000 ते 2000 पब्लिक रोज आमच्या इथे आरतीला येतात, महाआरतीला, आणि मंडळामार्फत त्यांना हे महाप्रसादाचं नियोजन पण केलेलं असतं। रेश्मा फडतरे, महाराष्ट्र लाईव्ह, इंदोरी।